आणि ठाण्यामधनं एक मोठी बातमी येते, संजय घाडीगावकर यांचा उमेदवारी अर्ज आहे तो बाद झालेला आहे। नेमकं काय घडलेलं आहे ठाण्यामध्ये? मिलिंद भागवत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मिलिंद, का घडलंय नेमकं असं? अश्विन, हे प्रकरण असं होतं की गेल्याच वेळेला त्यांचा उमेदवारी अर्ज हा जात प्रमाणपत्राच्या वरनं त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आली होती आणि ती उमेदवारी रद्द करण्याच्या पूर्वी जेवढा काळ ते नगरसेवक होते त्या काळात महानगरपालिकेकडनं त्यांनी वेतन आणि अन्य भत्त्यांपोटी घेतलेले जे लाभ होते तर ते त्यांनी परत केलेले नव्हते। आणि दुसरं म्हणजे जात प्रमाणपत्रात त्यांचा अर्ज त्यावेळेला नाबाद झाल्यानंतर त्यांना अट होती की ती काही काळ निवडणूक लढवू शकत नाही आणि ती मुदत मार्च महिन्यामध्ये संपते आणि आता फेब्रुवारी आहे। तर त्यामुळे या तांत्रिक कारणामुळे त्यांचा निवडणूक अर्ज आता बाद झालाय। मात्र एक महत्वाची गोष्ट अशी आहे की त्यांना त्यांच्या स्वतःशी माझं बोलणं झालं, त्यांचं असं म्हणणं होतं की मला अंदाज होता माझा अर्ज बाद होईल, त्याच्यामुळे त्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून पक्षाने त्यांच्या बायकोला सुद्धा, त्यांची पत्नी आहे त्यांचा सुद्धा अर्ज भरला होता आणि त्यांनाही एबी फॉर्म दिलेला होता। त्यामुळे स्वतः संजय घाडीगावकर यांचा अर्ज जरी बाद झालेला असला तरी त्यांची पत्नी मात्र भाजपच्या तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणात असेल। मिलिंद, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।